कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय टाइमपास लावला तुम्ही हा? सतरंजी टाकून घ्या, पाहुणं कधी पण येतील. आवरा पटपट पटपट. हा केंजळ फाट्यात सुरू फाट्यात ना तिथनच की हा हा सूर्या हा? अरे पाहुणं का नाही केंजळ फाट्यापर्यंत आली ती का आपण पोचलेली तयारी झाली ना सगळी. बरं ठीक आहे, मला सांग डॅडींची गाडी येताना दिसली का रे? नाही रे डॅडी येतो म्हणल्यात का. वय बरं ठीक आहे, गुरुजींचं काय झालं? अरे विसरलोच बघ बघ असा जातो आणि गुरुजींना लगेच घेऊन येतो. हा जा पटकन. हा आलोच. कसं काय गुरुजींचं विसरलं माझ्याकडनं काय कळणच. आतापर्यंत डॅडी यायला पाहिजे होतं. मला नाही वाटत आता डॅडी येतील. जाऊई बापू डॅडी यायचं का आम्ही. डॅडी या की. आम्हाला यायला उशीर तर नाही ना झाला. अहो नाही नाही, वेळेत आलाय तुम्ही. पाहुणं बी पोचतील आता. बा आम्ही आज जातो. पोरीसनी काय हवंय नकोय बघायला. चालते की. डॅडी लय बरं वाटलं तुम्ही आलं ते. तुमचं आभार कसं म्हणू ते. जाऊई बापू आभार परक्या माणसाचे मानायचे असतात. आम्ही तर घरचेच आहोत. अहो नाही तसं नाही, पण जे झालं ते. डॅडी म्हणताना आम्हाला. डॅडी म्हणजे काय? बाप. आणि बापाला रोसायचा रागवायचा अधिकार नसतो. त्याला असती फक्त जबाबदारीची जाणीव आणि ती त्यांनी पार पाडायची असते बा. त्यामुळे आमच्या बाबतीत निश्चिंत राहा. आता कुठं वजा हलकं झाल्यासारखं वाटतं डॅडी. तुम्ही चला ना, या बसा या. सूर्या नाना या की. पाहुणे आलीत का. नाही आला अजून, तोपर्यंत तुम्ही बसून घ्या. सूर्या पाहुणे आले ती. आले हो एक अजून या लवकर. राजूला सांग आरतीचं ताट घेऊन याला. जा जा पटकन. राजू आरतीचं ताट घेऊन ये. तेरा 14 अरे पोरगी 15. अरे सूर्या अरे काय लावले नी. मामा ही झाली खालची, अजून गाडीत आहेत ती बी मोप. अरे पण सूर्या तू तर बोलला होता सगळी म्हणून 20 जण येतील म्हणून. अरे तर ह्यांचीच 20 झाल्यात, त्यात आपली वेगळी. दादा आता जेवणाचं कसं करायचं. काय मला बी कळणं झालं काय करायचं. पाहुणे तर बोलले होते घरगुती कार्यक्रम घरचीच माणसं असतील फक्त. थांब पाहुणे जरा बोलून येतो. मामा ते बरं नाही दिसत. अरे पण चला चला लवकर उतरा. नमस्कार. नमस्कार. या 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 पाहुणे या. पाहुणा ही पिशवी तेवढी आत नेता का. नमस्कार मारुतराव. नमस्कार. का अचानक एकदम काढला साखरपुडा. सगळे ठीक आहे ना. नाही कसं आहे आमचे जावई बापू लय भोळे आहेत. बहिणीच्या प्रेमापोटी होला हो करतात वा. दादा तुला राजूने आत बोलवलंय. डॅडी आलो मी जर. चालते की. पाहू ना आलो.
ह्यांची जरा बसण्याची व्यवस्था. आलो मी जरा पाहून. बस बस बसा बस. दादा बघ ना माणसं किती आलीत. आता एवढ्या सगळ्यांच्या जेवणाचं काय करायचं? तेच ना मला पण कळणं झालंय अगं. मला सांगा माणसं किती आहेत? साधारण 30-35 लोक असतील. हां. बापरे, एवढ्या सगळ्यांना तर जेवण पुरणार नाही. तेच ना. राजू, आपल्याकडे सामान तर सगळं आहे ना? हा सामान आहे. झालं तर मग सूर्या, तू एक काम कर. तू काजू पुड्या जिमला आतमध्ये पाठव. आपल्याला 2 गॅस, शेगडी आणि फडताळ्यावरची काही मोठी भांडी लागतील. एवढं सगळं जरी मिळालं ना तरी बाकीचं आम्ही बघून घेतो. अरे आणि आपल्याकडे राजू शेफ आहे, त्यामुळे तू कशाला टेन्शन घेतोस? चला राजू शेफ, आता बायका पण काही कमी नाहीये हे दाखवून द्यायची वेळ आली आता. चला. पप्पे, मला ना पोटात लय कसं तरी होतंय. धनू, होणारच की ग. अगं लगीन म्हणजे प्रत्येक पोरीचं स्वप्न असते आणि ते असं खरं व्हायला लागलं ना की पोटात फुलपाखरं उडतात, गुदगुल्या होतात. बघ ना, साखरपुडा, मेहंदी, हळद, उठणं, साड्या, नथ, जोडव्या, मंगळसूत्र, काय घेऊ काय नको असं होतं. किती तयारी करायची असते ना. होणारच. ए पप्पे, अगं आवर घाल जरा तुझ्या गाडीला. माझ्या पोटात ना कावळे उडतायत, कावळे. फुलपाखरं कुठे उडवती? मला भूक लागली. तुला मसाले भाताचा वास येत नाही का ग? मसाले भात, मसाले भात, अगं कसलीस ग तू? तू खाण्याशिवाय दुसरा कुठला विचार करू शकत नाही का ग? अगं आज तुझा साखरपुडा आहे ना. पप्पे, आता देवानं माझी सिस्टीमच अशी बनवली, त्याला मी काय करू? मला ना लय काहीतरी खावंसं वाटतंय. आत्ताच्या आत्ता मी काही खाल्लं नाही ना हो, तर माझं काही खरं नाही. मसाले भात, मसाले भात. नाही, थांब 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 1 मिनिट थांब. ही धर, ही खा आणि गप्प बस. पप्पे, तुझी पप्पी घ्यायची वाटते. थँक्यू थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.